नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. मी पण खूप छान आहे, मजेत आहे, सुंदर एकदम. सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी आलेली आहे नवीन व्हिडिओ घेऊन. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खास गोष्ट बघायला भेटणार आहे. ती कोणती ती लवकरच मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही सगळेजण तब्येतीची खूप काळजी घ्या, कारण की भरपूर ऊन आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 1:30 वाजायला आलेला आहे. सगळं आवरता आवरता मला वाजलेला आहे 1:30 आणि आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आज काय स्पेशल आहे ते. तर हां, मी सांगत होते की तुम्ही सगळ्यांची काळजी यासाठी सगळेजण काळजी स्वतःची यासाठी घ्या, कारण की खूप उन्हाळा आहे, खूप उन्हाळा आहे आपल्या इथे. खूप महाराष्ट्रामध्ये म्हणू नका, इंडियामध्ये खूप उन्हाळा आहे. मुंबईमध्ये इतकं ऊन आहे. बाकीच्या ठिकाणी सगळीकडे थोडाफार पाऊस पडतोय, पण आपल्या इथे मुंबईमध्ये आत्ताच्या घडीला इतकं ऊन आहे, 45 डिग्रीज वगैरे असं चालू आहे ऊन. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप त्रास, उलट्या, लूज मोशन्स, सगळं काही, हेडेक वगैरे खूप काही, पोटदुखी, खूप काही त्रास होत आहे. तर भरपूर प्रमाणात पाणी प्या, थंड वातावरणात राहा, AC मध्ये राहा, पंख्याखाली बसा. शक्य झालं तर बाहेर पडू नका, कारण की खूप ऊन आहे. त्या उन्हाचा दाह खूप होतोय आणि त्याच्याने तुम्हाला त्रास होईल. म्हणून शक्य असेल, अगदीच गरजच पडली तरच बाहेर पडा कामासाठी, नाहीतर बाहेर पडू नका. आता कामाला जाणारे आहेत त्यांना तर गरजच आहे, त्यांना काही ऑप्शन नाही आहे, कारण ते कामाला जाणारे आहेत. म्हणून बाकीच्यांनी गरज असेल तरच बाहेर पडा, नाहीतर घरात राहा. चला असो. तर आता मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आज आपल्या बायकांसाठी. मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी दाखवणार आहे बायकांसाठी खास. आपल्या बायकांना खूप गरजेचं आहे, बायकांनाच असं नाही, पुरुषांसाठी पण आहे. आपल्या केसांसाठी फार उपयोगी असं तेल मी बनवणार आहे आज. तर त्या तेलामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स घालणार आहे ते तुम्हाला ह्याच्यानंतर बघायला भेटणार आहे. मी सगळं काही दाखवणार आहे, ते इन्ग्रेडियंट्स काय काय साहित्य मी त्या तेलामध्ये घालणार आहे. मी पॅराशूट ऑइल, तुम्ही घ्या पॅराशूट ऑइल, घ्या दुसरं कुठलंही ऑइल घ्या, तर मी पॅराशूट ऑइल त्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर मी 2 बॉटल्स आणलेल्या आहेत, ते घालणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि ते सगळं साहित्य मी त्या तेलामध्ये बॉईल करणार आहे, उकळवणार आहे ते तेलामध्ये घालून. तर ते मी सगळं प्रोसेसिंग तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा आजचा व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत सगळ्यांसोबत पण शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता वेळ न घालवता पटापट आपण आपल्या नवीन एक आयटम म्हणता येणार आहे, नवीन एक रेसिपी किंवा काय एक रेमेडीज बनवतोय ते आपण बघूया. नवीन तेल केसांचं बघूया. आणखीन एक मी सांगेन की मी बनवलेलं आहे अजून केसांना, म्हणजे केस धुण्या अगोदर मी काय लावते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे, कोरफड घातलेले आहे, मेथी दाणे घातलेले आहेत, परत आपली जास्वंदीची फुलं घातली, जास्वंदीची पानं घातली आहेत, असं सगळं घातलं आणि ते रात्रभर भिजत ठेवलं आणि त्याचं ते वाटलं आणि त्याचं पाणी वेगळं काढलं आणि तो स्टॉक वेगळा काढला. असं स्टॉक वेगळा आणि ते पॅक असा बनवलेला आहे. तो पॅक पण आपल्या केसांना लावता येईल किंवा त्याचं पाणीसुद्धा आपल्याला काय म्हणतात त्याला, आपण शॅम्पू बरोबर भेटतो ते मी पण नाव विसरली बघा, कंडिशनर, येस कंडिशनर म्हणून आपल्याला ते पाणी वापरता येतं. त्याच्याने केस आपले खूप छान मुलायम होतात, सुंदर होतात. तर तेही तुम्हाला मी दाखवते. असं मी घरगुती काय काय उपाय आपल्या केसांवर करत असते. तर चला आता खूप गप्पा मारल्या, आता आपण जाऊया आपल्या काय आपण बनवणार आहोत ते बघायला. चला तर मग वेळ न घालवता बघूया. चला तर चला मंडळी, आता मी तुम्हाला दाखवत आहे केसांचं हेअर ऑइल कसं बनवायचं, त्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे ते सगळं दाखवते. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया का. तर हे आहे ॲलोवेरा म्हणजे आपलं कोरफड. त्याच्यानंतर इथे मेथी असते ना, ती रात्री पण मी भिजत घातलेली आहे, एवढी टोपभर घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे रोजमेरीचे लीव्ज. त्याच्यानंतर इथे आहे आपले साधे तीळ.
त्याच्यानंतर कलोंजी, त्याच्यानंतर भृंगराज पावडर, एक तेलाची बॉटल, हा दुर्वा घेतलेला आहे, इथे आहेत आवळे, खूप उपयोगी असतात. आवळे खाल्लेले सुद्धा खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी, केसांसाठी, सगळ्यासाठी खूप उपयुक्त असतात आवळे. त्याच्यानंतर इथे आहेत जास्वंदीची फुलं, त्याच्यानंतर करी लिव्ज म्हणजेच कढीपत्ता, भरपूर प्रमाणात कढीपत्ता घालणार आहे, अजून पण घालणार आहे याच्यामध्ये, पण तुम्हाला आता मी एवढंच दाखवते. त्याच्यानंतर इथे आहे तुळस. आणखीन मला आणायचं आहे ह्याच्यामध्ये घालायला एरंडेल तेल आणायचं आहे, अजून तेही घालणार आहे, आणि राईचं तेल आहे माझ्याकडे, आणि अजून कडुलिंबाचा पाला. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी या तेल बनवण्यासाठी वापरणार आहे. ठीक आहे, तर मी बनवणार आहे तेव्हा तुम्हाला मी दाखवेन. आता हे सगळं मला फाईन चॉप करून घेणार, नाही तर ग्राइंड करून घेणार, म्हणजे मी वाटून घेणार, आणि नंतर मी ते कसं बनवणार ते तुम्हाला दाखवणार. आता हे सगळं मी तयार करून घेतलं ना का मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, तर चला आता मला कडुलिंबाचा पाला पण आणायचा आहे. आता पहिले सगळं घरातलं आवरते आणि मग करायला घेते, तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच. तर व्हिडिओ आजचा न स्किप करता बघा. ठीक आहे, तर तुमच्यासाठी हे हेअर ऑइल खास मी आज बनवणार आहे. माझ्यासाठी तर बनवणारच आहे, पण तुम्हालाही दाखवते. ठीक आहे, तर चला बघूयाच आपण. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते आहे. बघा मी इथे काय काय घेतलेलं आहे. तुळस घेतलेली आहे, आपले जास्वंदीची पानं घेतलेली आहेत, कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, इथे कोरफड कट करून ठेवलं आहे, इथे हा दुर्वा आहे, इथे जास्वंदीची फुलं आहेत, इथे कढीपत्ता करी लिव्ज ते आहे, परत इथे आहे मेथी, आणि इथे आहेत गुलाबाच्या पाकळ्या. गुलाबाच्या पाकळ्या विकत नाही आणल्यात बरं का, माझ्या झाडाला भरपूर काही गुलाबं येतात, तर तीच आहे ती. आणि इथे मी आवळेसुद्धा कट करून घेतलेले. आता मी हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ही सगळी साहित्य आहेत, हे सगळं साहित्य मी वाटून घेणार आहे, कारण की एवढं खूप असं मग जाडसर होईल, त्यासाठी मी काय करणार, हे सगळं वाटणार आणि मग मी त्या तेलामध्ये टाकून गॅसवर मस्त बॉईल होऊन देणार. आणि हे तर तुम्हाला मी दाखवलंच, कलोंजी, भृंगराज, परत तीळ पण, आणि मी ह्याच्यामध्ये राईचं तेल आणि कॅस्ट्रॉल ऑइल म्हणजेच आपलं एरंडेल तेलसुद्धा घालणार आहे. इथे आवळा बघा किती छान फाईन चॉप झालेला आहे, मस्त. चला तर मग सुरुवात करूया. आता मी हे फाईन चॉप करून घेते, म्हणजे वाटूनच घेते सरळ. तर मंडळी, माझ्याकडे ही एवढी मोठी लोखंडाची कढई आहे, आम्ही चायनीजसाठी मी खास घेतली होती, तर ती कशाला उपयोगी येते ते बघा. आता जेवण पण इथे ठेवलेलं आहे, पसारा आहे, लक्ष देऊ नका. आता मी ही अख्खी बॉटल ह्याच्यामध्ये घालणार आहे. ही जवळजवळ 500 ग्रॅमची आहे, म्हणजेच 550 ml ची बॉटल आहे ही. मोठी बॉटल घेतली आहे मी. नेहमी डाबर अनमोल गोल्ड 100% कोकोनट ऑइल. तर ही सगळी अख्खी बॉटल मी ह्याच्यात घालणार आहे. हे बघा, आणि ते थोडंसं गरम होईल छानपैकी तेल, आणि मग आपण एक इन्ग्रेडियंट्स, ते जे साहित्य आपण सगळं वाटलेलं आहे, घेतलेलं आहे, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून द्यायचं. आणि नंतर ह्याच बॉटलचं मी हे झाकण ओपन करणार आणि ह्याच बॉटलमध्ये नंतर मी ते भरणार. झाल्यावर आता मी हे घातलं एक ऑइल. तर माझ्याकडे एक प्युअर कोकोनट ऑइल पण आहे, आमच्या आईंना कोणीतरी दिलं होतं, घरगुती कोकोनट ऑइल आहे, तर ते पण मी ह्याच्यात घालते थोडंसं. हे बघा, हे पण मी कोकोनट ऑइल ह्याच्यात घातलेलं आहे थोडंसं. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं नंतर राईचं तेल पण घालणार आहे. ठीक आहे, तर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून देते, आणि आता आपण पटापट आपण ना ह्याच्यामध्ये आता पटापट सगळं काही घालून घेऊया. आता मी पहिल्यांदा आवळा घातला, आवळा आणि कढीपत्ता घातलाय. अजून उकाळी काय आलेली नाही, गॅस फास्टच ठेवलाय. त्याच्यानंतर हे सगळे मिक्स पानं वाटलेली आहेत ते घातले. तेलाला उकाळी येईलच तोपर्यंत.
त्यानंतर इथे दुर्वा घातलाय. दुर्वा थंड असतो म्हणून दुर्वा पण घेतलेला आहे मी, कारण की मेथ्या पण आपण घेतल्यात तर दुर्वा पण घेऊया. त्याच्यानंतर ही मी फुलं जास्वंदीची वाटली ती घालूया एकाकडे. त्यानंतर मेथी दाणे आणि कोरफड ते वाटलेले आहे ते घातलं. फार चिकट आहे हा, म्हणजे ह्याच्यानी शाईन आपल्या केसांना किंवा वाढ खूप छान प्रकारे होते केसांची. असं हे सगळं घातलेलं आहे. अजून तेल काही गरम झालेलं नाही आहे म्हणून मी असं हातानेच हे करते. तर थोडं थोडं तेल उकळायला लागेलच. तर हे सगळं काही घालून झालेलं आहे. आता मला पाकिटामधलं पण सगळं घालायचं आहे. आता हे सगळं हळूहळू हळूहळू बघा, उकाळी पण फुटलेली आहे चांगली. तेलाला उकळायला लागलेलं आहे तेल मधूनच. पण एक साईडला धरूया कारण ती कढई ना जरा अशी वाकडी तिकडी होते. तर तुम्हाला वाटेल की हे तेल खूप कमी झालंय आणि हे सगळे साहित्य भरपूर झाले, तर काही हरकत नाही. ते सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तीळ काही मी वाटलेले नाही आहेत, तीळ मला थोडेसेच घालायचे. तिळाचं तेल सुद्धा आपल्या केसांसाठी खूप छान असतं. आता बघा हे एवढं साहित्य सगळं झालेलं आहे ना, जवळजवळ अर्धी कढई भरलेली आहे फुल. आता माझ्याकडे हे आहे राईचं तेल. तर आता मी राईचं तेल सुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर तुम्ही म्हणाल की राईच्या तेलाने स्टिकी होणार, एरंडलच्या तेलाने स्टिकी होणार, के स्टिकी म्हणजे चिकट होतात. तर तसं काही होत नाही. आपल्याला राईच्या तेलाचं पण खूप गरज आहे. राईचं तेल पण आपल्या स्किनसाठी म्हणू नका, केसांसाठी म्हणू नका, खूप उपयुक्त आहे. हे बघ, तर आपण हे ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर उकळतच येते, नंतर हे ना खूप कमी प्रमाणात राहणार. आणि नंतर हे सगळं झालं ना का मी हे जे सगळं घातलेलं इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळं थोडंसं असं काळसर होईपर्यंत ते तेल शिजू देणार. आणि मग ते आहे ना ते मी फेकून नाही देणार, ते तेल गाळून घेणार त्याच्यातलं आणि बाकीचं सगळं आहे ना ते सगळं मी फ्रीजरमध्ये टाकून देणार. आणि जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी ते थोडंसं काढून घेणार 2-3 चमचे. आणि हे सगळं वाटलेलं आहे ना हे फेकून नाही द्यायचं. तेल काढल्यावर हा चौथा आहे ना हा सगळा ठेवून द्यायचा. मग तो लागेल तेव्हा आपण जेव्हा केस धुणार असू ना तेव्हा रात्रभर भिजत ठेवायचा थोडासा, अगदी 2-3 चमचे. आणि सकाळी परत मिक्सरला पाणी घालून वाटायचा आणि त्याचा छानसा पॅक बनवायचा. आणि तो पॅक आपल्या केसांना हेअर मास्क म्हणून लावू शकता. आहे की नाही छान आयडिया? म्हणून काहीही फेकून द्यायचं नाही याच्यातलं. हे सगळा हा चौथा नंतर उरणार तोही आपण सांभाळून ठेवून द्यायचा, फ्रीजरला ठेवायचा आपण. ठीक आहे, चला आता हे तिळाचं पाकिट आहे हे मी अर्धच घालणार आहे, अख्खं नाही घालणार आहे. ओके, हे तीळ पण घातले. आता ह्याच्यामध्ये मी कलौंजी, म्हणजे लोक त्याला काहीतरी कांद्याच्या बिया असं काहीतरी म्हणतात, ते पण घालते. काळ्या कलरचं असतं ते, दाखवू का तुम्हाला हातावर घेऊन? हे बघा, अशा काळ्या कलरच्या बिया असतात त्या पण मी घातलेल्या. केसांसाठी फार उपयोगी असतात या कलौंजीच्या बिया. हे असं सारखं हलवत राहायचं. ते व्हायला आलं ना तर हे खूप कमी प्रमाणात राहणार मग, आणि तेल एकदम व्यवस्थित गाळून निघणार. आणि लोखंडाची कढई यासाठी घ्यायची की आपल्या या तेलामध्ये ना त्याच्यातून आयर्न सुद्धा आपल्याला मिळणार म्हणून. बघा आता किती सुंदर असा स्मेल येईल ना ह्याला. आणि आता आपण ह्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहे, तुम्ही घालायच्या तर घालू शकता, नसेल घालायच्या तर नाही घालू शकत.
काही हरकत नाही. पण कसं, जर का तुम्हाला राईचा तेलाचा वास ते वगैरे नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या, जेणेकरून कसं त्याला वास येणार नाही. आता मी हे अर्धं पाकिट टाकलेलं आहे रोजमेरीचं. हे बाकीचं एवढं मी ठेवून देते, मला कधीतरी असंच केसांना लावायला उपयोगी येईल. हे बघा, रोजमेरीचे लीव्स पण टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. आणि मला जर वाटलंच तर मी ना ही पॅराशूटची ही कोकोनट ऑइल आहे ना, ह्याची 2 बॉटल आणलेल्या आहेत. जर मला गरज वाटलीच तर मी आणखीन थोडंसं तेल त्याच्यामध्ये घालणार. कुठली गोष्ट करायची असली ना का त्याला खूप वेळ लागतो आणि आपल्यामध्ये त्यासाठी पेशन्स पण भरपूर पाहिजे. आत्ताच त्याला ना अशा ऑइलला मस्त असं ग्रीनिश कलर यायला लागलेला आहे. तर तुम्ही पण नक्की बघा, करा. तुम्हाला एवढी क्वांटिटी नको असेल ना तर छोटी बॉटल घ्या तेलाची आणि हे साहित्य थोडंसं घ्या. अगदी एक छोटी डिश भर घेतलं ना तर तुम्हाला मी अंदाज दाखवते बघा. एवढी डिश भर घेतलं ना, थोडं एवढ्या डिशमध्ये फुलं, परत अगदीच जराशी मेथी, छोटी वाटीभर मेथी, असं हे सगळं थोडं घेऊन पण तुम्ही हे तेल बनवू शकता. का एवढं मी जेवढं क्वांटिटी बनवते ना तेवढं बनवायची गरज नाही. तुम्हाला जमेल तसं तुम्ही बनवा. अगदी थोडं 4 आवळ्यांचं बनवा हो, खूप भरपूर छान होईल. एकदा बनवून बघा. काही लोक याच्यामध्ये कांदा पण घालतात. तर मी काही कांदा घातलेला नाही आहे याच्यामध्ये, कारण की मला मी 2-3 वेळा कांदा लावून बघितला केसांना, तर माझ्या केसांना काही तो सूट होत नव्हता, म्हणून मी कांदा स्किप केलेला आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा घालू शकता. लसूण पण घालतात बरं का. लसूण घातला ना की त्याला छानपैकी असा, म्हणजे आपल्या जिथे केस नसतात ना तिथे जरी तुम्ही असाच लसूण लावलात ना तरी पण तिथे केस आपले येतात. म्हणून लसूण पण घालू शकता तुम्ही या तेलामध्ये, पण मी नाही घातलेला आहे. कारण की मी इतर काही करते ना, पॅक वगैरे किंवा कंडिशनर बनवते घरात, तर त्याच्यामध्ये मी घातलेलं असतं हे सगळं काही. तर आता बघा, भरपूर प्रमाणात क्वांटिटी झालेली आहे माझी ह्याची. बघते आता तेल मला लागतंय का, मग मी अजून तेल घालणार आहे. ते आईंना दिलेलं आहे ना तेच तेल आता मी हे घालून देते बाबा. सगळं हे तेल आहे ना हे ह्याच्यात देते घालून. भरपूर प्रमाणात झालेलं आहे. अजून मला ह्याच्यामध्ये कॅस्ट्रॉल ऑइल पण घालायचं आहे. आपलं कॅस्ट्रॉल ऑइल म्हणजे काय, तर एरंडेलचं तेल. एरंडेलचं तेलाने पण आपल्याला केस गळतीसाठी खूप उपयोग होतो आणि केस गळत नाहीत आपले त्याच्याने, एरंडेलच्या तेलाने, आणि नवीन केस सुद्धा येतात. आता छानपैकी अशी त्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आली ना का मग मी त्याच्यामध्ये घालणार गुलाबाच्या पाकळ्या. गुलाबाच्या पाकळ्यांनी पण खूप छान कलर येणार आहे बरं का त्याला. आणि भृंगराज पावडर पण घालून देऊया आता त्याला उकळी आलेली आहे. बघू शकताय तुम्ही, उकळतंय ते चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये भृंगराज पावडर सुद्धा घालून देते. हे बघा, हे एवढी भृंगराज, 1 पाकिट आणलं होतं तर मी हे एवढं ठेवून देते. थोडंसं एवढं मी ठेवून दिलेलं आहे. मी कधी असं सेपरेट पॅक बनवते ना मिक्स सगळ्या ह्याचा. नेहमी एकच नाही लावत, वेगवेगळे पॅक बनवून लावत असते मी केसांना. हेअर पॅक बरं का. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा. म्हणजे कशी की तुमच्याबरोबर कोण मित्र, तुमचे मैत्रिणी असतील, त्यांचे केस गळत असतील तर त्यांनाही ह्याचा फार उपयोग होऊन जाईल. ठीक आहे. तर चला, आता हे सगळं घालून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण घालून देऊया. गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत, घालायच्या तर घाला, नाही घातल्यात तरी चालणार आहे. कारण गुलाबाच्या पाकळ्यांनी स्मेल खूप चेंज होतो. या तेलाचा सुगंध गुलाबाचा पाकळ्यांचा येईल. आणि हे गावठी गुलाब होतं. माझ्याकडे रोज भरपूर गुलाबं येतात.
तर चला आता मी हे बनवते आणि आता तुम्हाला ना डायरेक्ट झाल्यावर दाखवते. ओके चला. तर मंडळी, आजचा व्लॉग हा भरपूर मोठा होणार आहे, तर प्लीज जरा कृपा करून तुम्ही सगळ्यांनी न स्किप करता बघा. आता हे बघा, हा किती केवढा भरून झालेला आहे. जवळजवळ अर्धी कढई हे तेल बनवायला ठेवलेलं आहे ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळा स्टॉक आहे ना, हा केवढा भरपूर झालेला आहे. तेल पण चांगलं झालेलं आहे आणि छान उकळते बघा. आता जवळजवळ मी हे अर्धा पाऊण तास तरी मी हे उकळत ठेवणार आहे. चला नंतर दाखवते. आपलं तेल आहे ना बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. हे बघा, छान कलरसुद्धा आला आहे. आता मी तुम्हाला ना, तर मी थोडा वेळ अजून उकळत ठेवणार आहे, पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी हे थोडंसं गाळून दाखवते. चला बघूया. आता मी हा इकडे काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे तेल गाळून दाखवते कसं झालेलं आहे ते. ॲक्च्युअल ते आता रेडी आहे, पण आता मी ते कढईमध्ये संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यातला थोडासा बघा, हे बघा, हे गाळून झाल्यावर दाखवते बघा. आता मी या गाळणीने, चहाच्या गाळणीने गाळते, पण नंतर मी ते कपड्यानी कॉटनचा एखादा रुमाल वगैरे बघणार आणि त्याच्यानी गाळून घेणार. पण बघा, हे तेल इतकं सुंदर झालेलं आहे ना, काय सांगू. हे बघा किती छान झालेलं आहे बघा. तेल कलर पण छान असा ग्रीनिश कलर अगदी आलेला आहे त्याला, तेलाला फार छान कलर आलेला आहे. एकदम सुंदर कलर आलेला आहे बघा. किती छान कलर दिसतोय बघा. असा तुम्हाला याच्यामध्ये डार्क दिसत असेल, पण एकदम सुंदर. हा हा हा, खूप छान वास येतोय तेलाला, सुगंध खूप सुंदर येतोय तेलाचा. एकदम छान झालेलं आहे. हे बघा, अशा कलरचं झालेलं आहे. ते थंड झालं ना का ग्रीनिश, आता कॅमेऱ्यामध्ये तसं दिसतंय, पण ॲक्च्युअलमध्ये खूप ग्रीन झालेलं आहे ते तेल. मस्तपैकी असं झालेलं आहे. किती छान झालेलं आहे बघा. मस्त असं तेल झालेलं आहे आपल्या केसांसाठी. हे छान असं तेल झालेलं आहे. कसं आहे, छान आहे की नाही? मग लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ह्याची रेसिपी शेअर करा बरं का. तर बघा, आता मी पुन्हा एकदा हे ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे तुम्हाला दाखवायसाठी, म्हणून मी खास हे इथे केलेलं आहे. तर चला, हे बघा, हे किती छान उकळत आहे. तर हे बघा, मी तेल टाकलं, बघितलं ना तुम्ही, ह्याच्यातलं ग्लासामधलं तेल टाकले बघा. ग्लास बघा कसा ग्रीन दिसतोय की नाही. आता हे उकळतच आहे अजून. नंतर मग मी काय करणार आहे, दुसरी माझ्याकडे अशीच एखादी मोठी गाळणी आहे, त्याच्यानी गाळून घेणार. पण तेल बघा, तेलाला कलर इतका सुंदर सुरेख आलेला आहे ना. हे बघ, आहे की नाही छान. ते आता मी हे कढईमध्ये ना संध्याकाळपर्यंत असंच ठेवणार आणि मग संध्याकाळी तेल काढलं ना का मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन. आता माझं हे झालेलं आहे बनवून तेलाची रेसिपी. चांगलं तेल डोक्याला, आपल्याला केसांना लावायसाठी हे दाखवलेलं आहे मी तुम्हाला. तर आता वाजलेले आहे बरोबर 2 तास झालेले आहेत. 1:30-2 वाजता मी घेतले आणि आता 3-3:15 झालेले आहेत. तर आता मी हे याच कढईमध्ये असंच ठेवून देणार आहे आणि आता मी झोपणार आहे आणि संध्याकाळी ते तेल काढलं की तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, चला तर मग संध्याकाळी भेटूया. मंडळी, आता माझं तेल बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, मी गाळून ठेवलेलं आहे आणि हे एवढं त्याचं वेस्ट निघालेलं आहे. पण हे मी फेकून नाही देणार, फ्रीजमध्ये ठेवणार आणि जेव्हा केसांना लावायचं असेल तर मिक्सरमध्ये पाणी घालून वाटणार आणि याचा पॅक बनवून तो डोक्याला, केसांना लावणार. आणि हे तेल एवढं झालेलं आहे, एवढं मोठं टोप भरून निघालेलं आहे तेल, खूप छान. आता मी त्या 2 बॉटल काढलेल्या आहेत पॅराशूट ऑइलच्या, त्याच्यामध्ये ते मी तेल भरणार. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय शंकर.